दिवाळी मजेत गेली असेल अशी मी आशा करतो. सर्वांची दिवाळी मजेत गेली असेल आणि दिवाळी संपली, आता काम सुरू करायला काही हरकत नाही. दिवाळी लवकर आपल्याकडे काय जोपर्यंत शाळा भरत नाही तोपर्यंत दिवाळी अंगातून निघत नाही, परंतु आपण लवकरच दिवाळी अंगातून बाहेर काढून कामाला लागायला हरकत नाही, कारण की शेवटचा आठवडा आहे आणि कन्सिस्टन्सीचा नमस्कार डॉक्टर साहेब, कन्सिस्टन्सीचा हा जो शेवटचा आठवडा आहे, कन्सिस्टन्सी मध्ये येण्यासाठी बरेच जण दिवाळीच्या फराळामध्ये मशगूल होऊन जातात आणि आपलं काम जे विसरून जातात. एक फोटो येईल पाहता काही दिवसानं, उद्या परवापासून सुरू होईल ते फराळ खाल्लेला स्पायडरमॅन, म्हणजे स्पायडरमॅनला ढिरी वगैरे वाला फोटो येऊन जाईल की आता फराळ खाऊन स्पायडरमॅन कसा झालाय. तर या आठवड्यामध्ये कन्सिस्टन्सीला विसरायचं नाही आणि आपले जे मित्र फराळ खाण्यात मशगूल आहेत त्यांना एकदा कन्सिस्टन्सीची आठवण करून द्यायची. रूपांतरण यात्रेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये धूम होती, त्यामुळे मागच्या आठवड्यात आपण रविवारी भेटू शकलो नाहीत. मला संतोषजी नागपूरला भेटले होते, ते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, परंतु विदर्भामध्ये ते रूपांतरण यात्रेसाठी नागपूरला एक दिवस अगोदरच पोहोचले होते. रजनीगंधाताई होत्या, संतोषजी होते, या खूप जण नागपूरच्या रूपांतरण यात्रेमध्ये भेटले आणि खूप छान असा अनुभव तो राहिला आहे. आपण आपल्या मीटिंगची सुरुवात प्राणगीतानं करूया, तोपर्यंत आपले बाकीची मंडळी येते. आणि या प्राणगीतामध्येच आपल्याला काय काम करायचं आहे सांगितलेलं आहे आणि जे RCM चे 3 मुख्य उद्देश आहेत, स्वास्थ्य रक्षा, नए भारत का निर्माण आणि स्वावलंबन, महिला सशक्तीकरण. तर यामध्ये नए भारत का निर्माण हे जे आपण नवीन जे आपला उद्देश आहे आपल्या कंपनीचा, नए भारत का निर्माण, या नए भारत का निर्माण मध्ये
ज्या गोष्टीचं फार मोठं योगदान राहणार आहे, अशा प्रोडक्ट विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नए भारत का निर्माण, नवीन भारत तयार करायचा. भारत ऑलरेडी आहे, नवीन भारत काही कुठे बांधायचं नाही आपल्याला. असलेल्या भारताला मजबूत करणं, असलेल्या भारताला निरोगी ठेवणं, असलेल्या भारताला आणखीन कार्यक्षम करणं, हा जो नए भारत का निर्माण म्हणजे येणाऱ्या पिढीला मजबूत करायचंय, येणाऱ्या पिढीला ऊर्जावान करायचंय, येणाऱ्या पिढीला व्यसनापासून दूर ठेवायचंय. हे आपला नए भारत का निर्माण या मागचा मोठा उद्देश आहे. आणि मित्रांनो, न्यूट्रीचार्ज या नए भारत का निर्माण मध्ये मोठ्या हिरहिरीने सहभाग घेत आहे. ज्यावेळेस रूपांतरण यात्रा नागपूरमध्ये आली, त्यावेळेचा माहोल, त्यावेळेचा उत्साह, त्यावेळेचे जी रूपांतरण यात्रा निघली नागपूरच्या मॉल पासून, काय त्या मॉल एक चांगला एरिया होता. रजनीकांताताई काय नाव होतं त्या एरियाचं? सर ऍक्च्युली त्याला शुक्रवारी तलावाच्या मागचा एरिया म्हणतात. शुक्रवारी तलाव जसं फेमस आहे. रजनीकांताताई पुण्यामध्ये सोमवार पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ आहेत. त्याच्या उलट नागपूरमध्ये शुक्रवारी, इतवारी, बुधवारी, मंगळवारी असे आहेत. फरक एवढाच आहे, फक्त काय नाही, शुक्रवारी तलावाच्या तिथं शुक्रवारी तलावापासून जी निघली आणि कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये रॅली पोहोचली आणि तो उत्साह, ती मजा. आणि मध्ये मी एकटाच, बाकी सगळे टी शर्ट वर. मला ड्रेस कोड माहित नव्हता, मला म्हणजे सूट घालून, मी सूट घालून आलो. अशा पब्लिक मध्ये एकटाच मी सूट आला, त्यामुळे माझे फोटो सुद्धा जास्त निघले. तर या नए भारत का निर्माण तिथं लक्षात आलं लोकांना. जे नवीन लोक तिथं आले त्यांनी पाहिलं किती प्रकारचे लोक आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत, आणि कसा हे सगळं काम चालायला लागले. रोडवर उतरून एखादी डायरेक्ट सेलिंग कंपनी स्वतःच 25वं वर्ष साजरी करत आहे. हेच भारतामधलं नवीन आश्चर्य आहे. नाहीतर डायरेक्ट सेलिंग कंपनीचे प्लान छोट्या हॉलमध्ये काहीच्या ज्याला आपण बैठक म्हणतो, बैठकीमध्ये काहीचे प्लॅन बेडरूम मध्ये, आत चला म्हणजे आतल्या खोलीत चला, तुम्हाला सांगतो डबल पैसे कसे होतात. आज घेऊ प्लॅन सांगणं सुरू. जिथं सुरू आहे तिथं आपण रोडवर कार्यक्रम करत आहोत परवानगी घेऊन. आणि त्यामध्ये एक आठवडाभर नागपूर, भंडारा, दुर्ग, रायपूर, संबलपूर नंतर राऊरकेला नंतर रांची. म्हणजे जो रथ आपण हातात घेतला नागपूरला, तो रथ रांचीला नेऊन सोडला. आणि आकाश रथात बसून मी गावी आलो आपलं दिवाळी साजरी करायला. असे एक आठवडा, पूर्ण एक आठवडा माझा या माहोल मध्ये गेलाय. आणि त्यामुळं लक्षात आलं की किती मोठं काम आता होत आहे. आणि रांचीला झारखंडचे आरोग्य मंत्री हे स्टेजवर आले होते. आरोग्य मंत्री बोलले, हे आमचंच काम करायला तुम्ही, आम्हाला जे काम करायचं आरोग्य मंत्र्याला स्वास्थ्य रक्षावर, हे काम तर तुम्ही सगळे लोक करत आहात. आणि किती चांगली गोष्ट आहे की तुम्ही काही मागत नाही आहात, तुम्ही लोकांना स्वास्थ्य देत आहात. आता एका राज्याच्या आरोग्य मंत्र्याला लक्षात यायला लागले की आरसीएमचं काम काय सुरू आहे, न्यूट्रीचार्जचं काम काय सुरू आहे. आणि आरोग्य मंत्र्याला आज 25 वर्षानंतर लक्षात यायला, आपल्या लवकर लक्षात आलं नए भारत का निर्माण. आणि त्यामधलं जे प्रोडक्ट आहे, मी घेऊन बसलो आहे न्यूट्रीचार्ज किट्स, ज्याविषयी आपण बोलणार आहोत. या प्रोडक्टची गरज, या प्रोडक्टचं काम, या प्रोडक्टवर जे कोणी काम करेल ते नए भारत का निर्माणवर काम करायला असं हे प्रोडक्ट पोहोचवलं नाही. माझ्या हातात जे दिसतंय, ज्यांचे काही जण आणखी झोपेतून नेमके उठले असतील, बाबा दिवाळीच्या सुट्ट्या, त्याच पुन्हा रविवार, म्हणजे डबल सुट्टी आली ना, डबल डोस झाला सुट्टीचा. एक तर दिवाळीच्या सुट्ट्या, त्यात परत रविवार, आणि त्यात परत हे सकाळी कोट घालून बसले. आपलं कामच ते आहे. तर या न्यूट्रीच्या किट्सच्या प्रेमात मी मागचे 11-12 वर्ष आहे. आणि आता हे शेवटचे 2 डबे माझ्याकडचे न्यूट्रीच्या किट्सचे माझ्या घरातले आहेत. हे माझ्या मुलाचे, मुलीनं तर न्यूट्रीच्या किट्स घेणं बंद केलं. हे शेवटचे 2 डबे आलेत. हे 2 डबे घरातल्या न्यूट्रीच्या किट्सचा रोल संपला. कारण की मुलगा नोव्हेंबर महिन्यामध्ये होतोय 14 वर्षाचा. आणि त्यानं मला मागच्या महिन्यात सांगितलं, पप्पा
या वाढदिवसाला मला प्रोटीन पाहिजे, या वाढदिवसाला मला न्यूट्रिचार्ज कोका प्रोडक्ट गिफ्ट पाहिजे, न्यूट्रिचार्ज किट्स घेणं मी बंद करणार. तुम्ही दर मीटिंग मध्ये सांगतात 12 वर्ष मग ते आता 14 झालं, आता बस झालं न्यूट्रिचार्ज किट्स, आता मला प्रोटीन द्या. मीटिंग ऐकू 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 दरवाजा पलीकडे पोहोचतो. तर ते आता मला प्रोटीन, मला न्यूट्रिचार्ज कोका प्रोडक्ट गिफ्ट पाहिजे. आणि मित्रांनो, जे ज्याच्यासाठी आपण हे सगळं काम करत आहोत, ज्या पुढच्या पिढीसाठी आपण काम करत आहोत, त्या पुढच्या पिढीला सशक्त बनवण्यासाठी हे जे न्यूट्रिचार्ज किट्स आपण सगळेजण यासाठी आहोत की आपलं काम सुरू आहे, आपलं काम व्यवस्थित सुरू आहे, परंतु आपण आपल्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी ह्या सगळ्या मुलांसाठी काम करत आहोत. त्यांना चांगल्या शाळेत पाठवत आहोत. आपण सगळेजण फ्री मध्ये शिकलो, जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा संस्थेची शाळा असेल तरी कमी फीस वाली शाळा, एकदम स्वस्तात शिकलोत आपण. परंतु आता आपण जितकं आपल्याला पूर्ण आयुष्यात पैसे लागले तितकी फीस एका वर्षी मुलाची भरत आहोत. आणि त्या मुलांना चांगलं भोजन मिळायला पाहिजे. आता पूर्वी पॉकेट मनी मिळायचं नाही, आता मुलांना पॉकेट मनी मिळतोय, पण तो पॉकेट मनी जातोय कुठं यावर सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. तर तो पॉकेट मनी जातोय स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय ना, त्यामध्ये मुलांचा पॉकेट मनी जातोय. त्यांना पिझ्झा खावडतो, त्यांना बर्गर खावडतंय, त्यांना बरं त्यांचा अजिबात दोष नाही, प्रलोभनच इतके जबरदस्त आहेत की आपण पगळतो. ते तर मुलं येतं, जी ललच आहे राहना जाय, इतक्या आकर्षक वेस्टर्नामधले पॅकेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्यामुळं मुलं साहजिकच, आणि त्यांचे जे कोणी आयडॉल्स आहेत हे सगळे आयडॉल्स तेच खात आहेत. एक तर त्यांना समोर दिसतंय आणि त्यांचे जे हिरो आहेत, आयडॉल्स आहेत, ते सगळेजण ते खाण्यासाठी प्रमोट करत आहेत त्या गोष्टी. आणि तिथून पुढे सगळे प्रॉब्लेम सुरू होत आहेत. लहान मुलांना जे जे पोषक तत्व, जंक फूड लहान मुलं जास्त खात आहेत, जंक फूड जास्त खात आहेत. आणि मला असं वाटतंय आता आता गव्हर्नमेंट लिहायला लागलं की शाळेपासून 200 मीटरच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाला बंदी केली. काही दिवसानं येत्या 5 ते 10 वर्षामध्ये या जंक फूडवर सुद्धा बंदी येणारे पोस्टर्स लावले जातील. त्याचे दुष्परिणाम तितके दिसतील. सध्या जंक फूड विकले जाते शालेय परिसरामध्ये, परंतु आता त्यावर सुद्धा बंदी यायला हरकत नाही, यायला पाहिजे. आणि हे पोषक तत्व, आणि मुलं जे जंक फूड खातायत त्यामुळे त्यांचा पोट भरतंय आणि त्यांना जे पोषक तत्व त्यांच्या पोटात जायला पाहिजे जात नाही. त्यामुळे मुलं पुन्हा पुन्हा आजारी पडतात, शारीरिक दृष्ट्या दुर्बल आहेत. त्यांचं अभ्यासात सोडा, खेळण्यामध्ये सुद्धा अरुची आहे, खेळत सुद्धा नाहीत, भोजन करण्यामध्ये अरुची आहेत. ज्या प्रमाणात उंची आणि वजन पाहिजे मुलांचं, वयानुसार उंची, त्या वयानुसार वजन पाहिजे, ते सुद्धा नाही. आणि लक्षात आलं की मुलांना पूर्ण पोषण मिळत नाही. मार्केट फार हुशार असतं, मार्केटला सगळ्या गोष्टी लवकर कळतात आणि मार्केटनं पकडलं की यस, आई वडील मुलावर खर्च करायला तयार आहेत, मुलांना पोषण मिळत नाही. आपण काय करूयात, आपण यांना पोषण पूरक पोषण आहार देऊयात. मार्केटला लक्षात आलं आणि मार्केटचा उद्देश नये भारत का निर्माण नाही, मार्केटचा उद्देश आहे पैसे कमवणे. समस्या लक्षात आली आणि त्यावरचं सोल्युशन सुद्धा माहित आहे, परंतु उद्देश त्यांचा आहे पैसे कमवणं. आणि ते पैसे कमवण्यासाठी त्यांनी मुलांसाठी जे हेल्थ ड्रिंक आणलेलं आहे, त्या हेल्थ ड्रिंक मध्ये पोषक घटकाच्या ऐवजी त्या डब्यामध्ये त्यांनी आणलेल्या पूरक आहारामध्ये साखर जास्त आहे, चॉकलेट पावडर जास्त आहे आणि फार फार तर मिल्क पावडर त्यामध्ये आहे. म्हणजे हेल्थ ड्रिंक नाहीत का मार्केटमध्ये, आहेत. पण त्या हेल्थ ड्रिंक मध्ये आता गव्हर्नमेंटनं काय पॉलिसी केली, गव्हर्नमेंटनं पॉलिसी केली की तुम्ही तुमच्या डबा बंद खाणं जे असेल त्यावर पहिला घटक तो लिहायचा जो सगळ्यात जास्त आहे. मग आपण पाहूयात की आपण ज्याच्याविषयी चर्चा करत आहोत, जे प्रोडक्ट घेऊन आपण मार्केटमध्ये जाणार आहोत, त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स मध्ये नंबर 1 ला काय लिहिलं आहे. कुणाकडे आहे का, माझ्याकडे 2 डबे आहेत, माझ्याकडचे संतोषजीकडे डब्बा आहे,
संतोषजी नंबर 1 ला काय लिहिलंय ते आपण आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रूल्स आहेत. नंबर 1 ला काय लिहिलंय म्हणजे माझ्या डब्यावर तुम्ही छापून आणलं का काय कंपनीतून? यामध्ये एनर्जी आहे, प्रोटीन आहे. यस सर सर तिथं नाही, कुठं पाहायचं? इन्ग्रेडियंट्स खाली इन्ग्रेडियंट्स खाली 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 आडव्या पट्टीमध्ये पहा. हेच आपल्या लोकांना दाखवायचंय बरं का. बारीक आहे सर, ते दिसत नाही. हा दिसना सविताताई. यस हा अनम्यूट व्हा. हा इन्ग्रेडियंट्स, सोर्सेस आणि त्यानंतर ले सोया प्रोटीन आयसोलेट. नंबर 1 ला काय? नंबर 1 ला आहे सोया प्रोटीन आयसोलेट. आता बा संतोषीनं तर बहिर्वक्र फिंगच घेतलं एकदम पप्पा होता काय बरोबर आहे ना. आपल्याला ते इन्ग्रेडियंट्स पाहायला पाहिजे. सोया प्रोटीन आयसोलेट म्हणजे न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये सर्वात जास्त काय टाकलेलं आहे? म्हणजे सगळ्यात मोठा घटक काय? प्रोटीन. सोया प्रोटीन आयसोलेट. आपण हे दाखवू शकतो की आमच्या न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये सगळ्यात जास्त सोया प्रोटीन आहे. प्रोटीन आहे सगळ्यात जास्त. इन्ग्रेडियंट्स काय? प्रोटीन आहे. आणि तुम्ही मार्केटमध्ये कुठलंही प्रोडक्ट जर घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला नंबर 1 ला येईल चॉकलेट पावडर, नंबर 1 ला येईल शुगर, नंबर 1 ला येईल त्याचा बेस जे असेल तो मिल्क पावडर किंवा व्हीट फ्लोअर म्हणजे गव्हाचं पीठ. डायरेक्ट नंबर 1 ला काय? गव्हाचं. आपल्याकडे डब्बे भरून येतात गव्हाच्या पिठाचे, तर डब्बे भरून येतात घरी. मग ते परत मार्केट मधून विकत आणून दुधामध्ये मिसळून का पाजायचं? तर नंबर 1 ला आहे प्रोटीन. जे मार्केटमध्ये तुम्हाला पिढा शुगर पासून तुम्ही मार्केटमध्ये जितके कुठले घटक आहेत विकण्यासाठी डब्बे आहेत त्यामध्ये कुठल्याच डब्यामध्ये नंबर 1 ला प्रोटीन नाही. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रूल आहेत तुमच्या उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त असलेला घटक नंबर 1 ला लिहायचा. नाही तर पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी कुठले माग पुढं करून जो सगळ्यात जास्त आवडणारा घटक आहे तो नंबर 1 ला टाकला जायचा. परंतु गव्हर्नमेंट त्यावर बॅन केलं. जो तुमच्या प्रोडक्टचा मेन कंटेंट आहे तो नंबर 1 ला टाकला. आणि न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये नंबर 1 ला कंटेंट आहे प्रोटीन. मग प्रोटीनच का? सगळ्यात जास्त प्रोटीन का टाकलं? त्याची गरज सुद्धा तशी आहे. कारण की लहान मुलाचं वय त्याच्या वयानुसार, त्याच्या वाढत्या वयानुसार त्याच्या भोजनामध्ये दररोज कुठले घटक असावेत यासाठी ICMR न त्याचे RDA दिले. त्याच्या बॉडी वेट नुसार काय असावे या विटॅमिन मिनरलचे RDA दिले. आणि जर त्याला ते पोषक घटक मिळाले नाहीत तर मुलांच्या विकासामध्ये अपरिवर्तनीय बाधा येते. हा शब्द फार अपरिवर्तनीय बाधा. एक असते परिवर्तनीय बाधा, अपरिवर्तनीय बाधा. म्हणजे त्याला नंतर आपण बदलू शकत नाही. जर त्या मुलाला प्रोटीन मिळालं नाही, जर त्या मुलाला व्यवस्थित प्रमाणात विटॅमिन मिनरल्स मिळाले नाही तर त्याची वाढ खुंटते. म्हणजे उंची कमी होते. आणि एकदा उंची कमी राहिली की नंतर त्याची उंची वाढल्या जात नाही. मग मला बरेच जणांचे फोन येतात, सर आता त्या मुलीला पोलीस भरतीला जायचंय, त्या मुलाला पोलीस भरतीला जायचंय, 2 इंच हाईट कमी आहे, आता काय करताय? पूर्वी तरी देवानंदच्या जमान्यामध्ये जमत होतं, फुग्यावाला भाग पाडायचा. म्हणजे देवानंद होता ना फुग्यावाला भाग, तर 2 इंच हाईट वाढत होती. आता तर हनी सिंग सगळे केस बारीक बारीक केले त्यामुळे काही हाईट सुद्धा वाढण्याची काही गरज नाही. आता स्टाईल वेगळी आली. अपरिवर्तनीय बाधा. प्रोटीन नाही मिळालं तर उंची वाढणार नाही. गव्हर्नमेंट जॉब जवळजवळ संपलेत. प्रायव्हेट जॉब मध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाला फार मोठं महत्व आहे. तुम्ही जितके आकर्षक असताल, जितके उंच असताल, जितके स्मार्ट असताल तितके तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही लवकर सिलेक्ट व्हाल. कारण प्रायव्हेट जॉब मध्ये त्यानंतर म्हणजे प्रोटीन नाही मिळालं, विटॅमिन मिनरल नाही मिळाले, तुमची उंची कमी होऊ शकते. आणि DHA नाही मिळालं तर तुमच्या मेंदूचा विकास खुंटल्या जाऊ शकतो. अपरिवर्तनीय बाधा. नंतर ते काही त्यापेक्षा जास्त त्याचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळं ज्या वयामध्ये त्याला विटॅमिन मिनरल्स मिळायला पाहिजेत त्याच वयामध्ये पर्याप्त प्रोटीन नाही मिळाले तर मुलाची उंची वाढत नाही. नाही वाढत. DHA नाही मिळालं तर त्याचा
विकास, मेंदूचा विकास व्यवस्थित होऊ शकत आणि त्यामुळं फार कमी उंची आणि 5 वर्षापेक्षा कमी वयाचे अर्धे मुलं हे दीर्घकाळ कुपोषित आहेत. कुपोषित ते यामुळे नाही की त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांच्याकडे पैशाचा अभाव नाही, त्यांच्याकडे माहितीचा अभाव आहे. पैसे आहेत परंतु माहिती नाही. पैशाच्या अभावामुळे कुपोषित नाही तर ते माहितीच्या अभावामुळे कुपोषित आहे. आणि ही माहिती आणि त्यामुळे त्यांची उंची कमी होते आणि दुर्बल राहतात. आणि 5 पैकी 1 मुलगा दुर्बल आहे. 43% मुलांचं वजन त्यांच्या वयानुसार नाही, उंचीनुसार, कारण की प्रोटीनची कमी. आता मुलाची बॉडी फॉर्मेशन व्हायला, बॉडी तयार व्हायला लागली आणि त्यावेळेस त्याला चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन मिळणं आवश्यक आहे. आणि जर मुलाला पुन्हा पुन्हा आजारी पडत असतील, पुन्हा पुन्हा जर त्याला शी लागत असेल तर त्याचा अर्थ आहे की त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. त्यामुळं आणि पेट में किडे म्हणजे पोटामध्ये गोलकृमी आणि पट्टकृमी होतात लहान मुलाच्या. म्हणून जर इथं कुणी अंगणवाडी कार्यकर्ते ताई असेल किंवा प्राथमिक शिक्षक असेल तर त्याला माहित आहे की वर्षातून एकदा एक छोटी बाटली येते, ती बाटली पूर्ण मुलाला पाजतात. कशामुळे पाजतात की पोटातले किडे बाहेर पडावेत, म्हणजे जे गोलकृमी पट्टकृमी आहेत ना ते निघून जावेत, म्हणून वर्षातून एकदा बाटली पाजल्या जाते, पूर्ण बाटली पाजल्या जाते. पण ते किडे होतातच का तर प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतात. आणि गव्हर्नमेंट प्रोटीन पुरवू शकत नाही म्हणून ते काय करतात, ते किडेच बाहेर पडा. प्रोटीन पुरवू शकत नाही म्हणून ते मदत किडे होतात, प्रोटीनच्या कमतरतेने किडे होतात. आणि हे वैज्ञानिक सत्य आहे, हे काही मी मनानं सांगत नाही. प्रोटीनच्या कमतरतेमुळे पोटामध्ये गोलकृमी पट्टकृमी होतात आणि ते किडे बाहेर पडावेत म्हणून गव्हर्नमेंट ते औषध पाजतं. मित्रांनो, प्रोटीनच्या कमतरतेमुळे ते किडे होतात, ते आपण दूर करू शकतो प्रोटीन देऊन. आणि मुलं व्यवस्थित भोजन करत नाहीत, सकाळी ब्रेकफास्ट करत नाहीत. ऍक्च्युअली रात्रीच्या 8 तासाच्या झोपेनंतर त्यांच्या वाढत्या वयाला चांगल्या क्वालिटीचे पोषक तत्व तात्काळ मिळणं आवश्यक असते. परंतु मुलं नाही, मुलांना तसे शाळेत जातात त्यामुळे त्यांचा विकास, उत्साह कमी राहतो, शिकण्याची क्षमता सुद्धा कमी होते, सोबतच स्मरण शक्ती त्यांची कमी होते उपाशी राहिल्यामुळं. आणि आजकाल तर काय करतात, प्रत्येक शाळेमध्ये कॅन्टीन आहे, जवळपास रुपये आई 10-20 रुपये देते, कॅन्टीन मध्ये काहीतरी खाऊन घ्या. सोपं झालंय, 10-20 रुपये देते, कॅन्टीन मध्ये काहीतरी खाऊन घ्या. ऍक्च्युअल ब्रेकफास्ट हा राजकुमारासारखा व्हायला पाहिजे, जो होत नाही. आणि त्यामुळं हायकोर्टानं सांगितलं की लहान मुलं म्हणजे 5वी पर्यंतच्या शाळा 9:30च्या नंतर उघडा, 7:30ला शाळा उघडणं बंद करा. मोठ्या मुलांच्या शाळा लवकर उघडा, लहान मुलांच्या शाळा उशिरा उघडा. 81% भारतीय मातांना माहित आहे की त्यांची मुलं पिकी ईटर्स आहेत. म्हणजे आवडती भाजी असेल तर टिफिन संपतो, आवडती भाजी नसेल तर टिफिन संपत नाही. 81% भारतीय महिला मानतात की त्यांची मुलं पिकी ईटर्स आहेत आणि त्यामुळे ते लवकर थकतात, ऊर्जेचा अभाव आहे. आणि त्यामुळेच न्यूट्रिचार्ज किट्स स्पेशली 3 प्रकारचे काम करण्यासाठी क्लिनिकल प्रूव्हन आहे. म्हणजे न्यूट्रिचार्ज किट्स काय करेल तर 3 प्रकारचे काम करेल. पहिलं काम करेल की मुलांची रोग प्रतिरोधक क्षमता वाढवा. तुम्हाला विचारतो आम्ही ताई हे घेतलं तर काय काम करेल, तर पहिलं काम करेल रोग प्रतिरोधक क्षमता वाढवा मुलांची, डेफिनेटली 3 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतो. दुसरं समुचित शारीरिक विकास करेल, म्हणजे ज्या वयोगटानुसार त्याचा विकास झाला पाहिजे तेवढा विकास तुम्हाला झाला दिसेल, समुचित शारीरिक विकास करेल. आणि तिसरं काम करेल की त्याचा बौद्धिक विकास, मेंदूचा विकास करेल. मेंदूच्या विकासासाठी न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय DHA, कोलिन,
कार्डिफोलिया, आयरन, फॉस्फरस, बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स, मॅग्नीज, विटॅमिन सी आणि आयोडीन न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकलं. डीएचए वर आपल्याला अगोदरपासून माहित होतं, म्हणून स्पेशल डीएचए यायच्या अगोदरच आपण न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये डीएचए हे मुलांचा बिलकुल त्यांचा मेंदूचा विकास करतील, त्यानंतर त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी आयरन, एल लायसिन, झिंक, कॉपर, सेलेनियम, विटॅमिन ए, विटॅमिन ई आणि प्रोबायोटिक्स आपण टाकले आहे. प्रोबायोटिक्स यामुळे टाकले आहेत की लहान मुलं थंड पाणी पितात, कोक वगैरे पितात आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टर जे अँटीबायोटिक्स देतात त्यामुळे त्यांच्या पोटातून प्रोबायोटिक्स निघून जातात, मित्र बॅक्टेरिया निघून जातात. म्हणून स्पेशली प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स गुलाबी एक कप्पा केलाय, त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस आणि बायोफिल्ड बॅक्टेरियम हे आपण यामध्ये प्रोबायोटिक्स आणि एक प्रीबायोटिक्स हे आपण न्यूट्रिचार्ज मध्ये टाकले आहे. आणि हे प्रोबायोटिक्स नसल्यामुळं मुलांचं पाचन नीट होत नाही. हे मित्र बॅक्टेरिया थंड पाण्यामुळं आणि अँटीबायोटिक्स मुळे शरीरातून वॉश आउट होतात. आणि मुलाला थंड पाणी फार आवडतंय. तुम्ही जरी किती जरी म्हटले की नाही प्यायचं, तर तुमच्या माघारी मॅक्झिमम कुटुंबामध्ये फ्रीजचे दरवाजे लहान मुलांना तोडलेले आहेत. फ्रीज अंगावून पाडून घेण्याचे पराक्रम लहान मुलांनाच केले. ते म्हणतं की उघडताना लाईट लागतो, बंद होताना कधी बंद होतो मला पाहायचंय. नेमका कधी बंद होतो, लाईट बंद कधी होते त्याला बघायचं असते आणि त्याचं पूर्ण लक्ष असतंय. तुम्ही घरात नसले की ते उघडून बघते, लावून बघते, उघडून बघते, लावून बघते, थंड पाणी पितात. आणि त्यातून त्यांना त्यांच्या शरीरातले प्रोबायोटिक्स जे आहेत ते निघून जातात. आणि आपण जे पुन्हा पुन्हा आजारी पडले की पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे नेणार, म्हणजे पुन्हा पुन्हा आजारी पडतात, आपण पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे येतो. डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात आणि अँटीबायोटिक्स मधून त्यांचे प्रोबायोटिक्स पोटातले निघून जातात आणि त्यांचं पाचन पूर्णपणे बिघडतं. आता हे पहा, स्पेशल पाचक एन्झाइम्स आणि विटॅमिन्स प्रीबायोटिक्स तयार करतात आणि त्यामुळं त्यांचं न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये. मग टॅबलेट का नाही बनवले आपण, कारण की मुलं टॅबलेट खाऊ शकत नाहीत आणि पावडर हे चलन मध्ये आहे. सगळेजण पावडर विकतायत लहान मुलांसाठी, पण आपण एक किट सप्लिमेंट आलंय. 49 न्यूट्रिएंट्स असलेलं भारतातलं एकमेव हेल्थ ड्रिंक आहे, ज्यामध्ये स्पेशली आता यामध्ये एक जे आहे ते आपण कमी केलं, त्यामध्ये एनर्जी जी आहे त्यामुळे ते आपण 48 म्हणतात आपण, ज्यामध्ये 10 बोटॅनिकल्स आणि लक्षात ठेवायचं म्हणजे 3 प्रकारचे प्रोटीन. यामध्ये स्पेशल काय लक्षात ठेवायचे, 3 प्रकारचे प्रोटीन, सोया प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि मिल्क प्रोटीन, हे 3 प्रकारचे प्रोटीन आपण यामध्ये टाकले आहे. बाकीच्या हेल्थ ड्रिंक मध्ये लहान मुलांच्या एक प्रकारचं प्रोटीन फार फार टाकलेलं असतंय. हे 3 व्हे प्रोटीन पटकन मांसपेशिया बनवण्याचं काम करते. मिल्क प्रोटीन तुमचे अँटीबॉडीज बनवण्याचं काम करते आणि सोया प्रोटीन तुमचं शारीरिक सुदृढता देण्याचं काम. या 3 प्रोटीनचे वेगवेगळे काम आहेत. 3 प्रोटीन का, व्हे प्रोटीन पटकन मांसपेशिया, जे जिम जाणारे व्यक्ती आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, ते व्हे प्रोटीन प्रिफर करतात, कारण की त्यांना लवकर मसल्स बनतात. मिल्क प्रोटीन अँटीबॉडीज लवकर बनतात. तुमच्या अँटीबॉडीज बनवण्याचं काम मिल्क प्रोटीन करतं आणि सोया प्रोटीन तुम्हाला शारीरिक सुदृढता देण्याचं काम करते. त्यामुळं 3 प्रकारचे प्रोटीन टाकले आहेत आणि पर सर्विंग यामध्ये 23 ग्रॅम प्रोटीन 100 ग्रॅम मध्ये आपण टाकले आहे. 100 ग्रॅम मध्ये 23 ग्रॅम प्रोटीन आहे. तुम्ही जर विडाश्युअर किंवा हॉर्लेक्स वगैरे बघतात तर ते 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम पर्यंत प्रोटीन आहे. मोठ्या प्रमाणामध्ये चॉकलेट पावडर, आणि मुलांना चॉकलेट जास्त आवडते आणि जाहिरातीचा जास्त मारा असल्यामुळं लोक ते विकत घेतात. जाहिरातीचा जास्त मारा असल्यामुळं न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये जाहिरात न करता आपण यामध्ये 3 प्रकारचे प्रोटीन यामध्ये टाकले आहे. स्पेशली प्रोबायोटिक्स बॅक्टेरियाचं संतुलन ठेवतात, त्यामुळे इम्युनिटी वाढते आणि पाचन ठीक राहतं.
29 विटॅमिन मिनरल्स न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये आहे. 29 जे त्याची इम्युनिटी वाढवतील, मेटाबॉलिझम वाढवतील, त्याला एनर्जेटिक ठेवतील आणि शारीरिक विकासामध्ये मदत करतील. स्पेशली जे लहान मुलामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो की पुन्हा पुन्हा आजारी पडणं. आजारी पडण्यामुळं एक तर त्याची स्कूलिंग जे त्यामध्ये ब्रेक होतो, त्यामध्ये तो शाळेचं प्रदर्शन त्याचं कमी होतं. आजारी पडल्याचा दुष्परिणाम, तो शाळेत जाऊ शकत नाही आणि त्यावर मानसिकरित्या सुद्धा त्यावर दडपण येतं की माझी शाळा म्हणजे बुडाली आहे, मी शाळेमध्ये नाही जाऊ शकतो. त्यामुळं त्याची इम्युनिटी मजबूत करण्यासाठी आजीचा बटवा, त्याला आपण म्हणतो आजीची पिशवी, आता घरात आजीच राहिल्या नाही. बरं, ज्या आजी आहे त्या मॉडर्न आजी झाल्या, त्या आता बटवा ठेवणार, त्याला मी सुनासारखं मॉडर्न वाटायला. म्हणजे त्यामुळे आजीचा बटवा गायब झाला, तर आपण आजीचा बटवा नवीन स्वरूपामध्ये हा दिला आहे. लहानपणी आजी नातवं आजारी पडल्यानंतर ज्या गोष्टी उघडून द्यायची, काहीतरी त्याला पाजवायची, तर ते सगळे 10 बोटॅनिकल्स वनस्पतीचे घटक न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकले आहेत, जी आपली स्पेशालिटी आहे. हे 10 बोटॅनिकल्स बाकीच्या मार्केट मधल्या कुठल्याच हेल्थ ड्रिंक मध्ये तुम्हाला बोटॅनिकल्स मिळणार नाहीत. बोटॅनिकल्स म्हणजे वनस्पतीचे भाग, त्याचे एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे जशाला तसे कुटून टाकलेले नाहीत, तर त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढलाय, एवढं लक्षात राहू द्या. तर बऱ्याच जण वाटतं की हे 10 बोटॅनिकल्स आहेत. फेलंतस निरुई जे जसे यामध्ये दिले आहेत त्याच क्रमाने दिलेले आहेत. म्हणजे यामध्ये जे आहे फेलंतस निरुई हे लहान मुलांचे प्रॉब्लेम आहेत की 81% मुलं पिक इटर्स आहेत, त्यांना भूकच लागत नाही. तर भूक वाढवण्यासाठी हे आहे. जे म्हणतील की आमच्या मुलं जेवत नाहीत, आमच्या मुलाला हेच पाहिजे, स्पेशल भाजी पाहिजे, स्पेशल गोष्ट पाहिजे, तर भूक वाढेल आणि भूक वाढली की ते खायला लागतील. फेलंथस निरुरी हे भूक वाढवण्यासाठी सहाय्यक असतात. ग्लायसायझा ग्लाब्रा हे लहान मुलाची रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यामध्ये त्याचा रोल असतो. त्यानं त्याची रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. खास करून लहान मुलाचे दवाखाने आता भरतील हे सर्दी आणि खोकल्यानं. आणि सर्दी खोकल्याचं मार्केट एवढं मोठं झालंय, 30 रुपयाला मिळणार लहान मुलाचं खोकल्याचं औषध 125 रुपयापेक्षा कमी एकही मिळत नाही. किमान 125 रुपयाला. ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना माहित आहे, 125 रुपयाला बाटली झाली. आणि तुम्ही पाठीमागं बातमी वाचली असेल की मध्य प्रदेशामध्ये चुकीचं कप सिरप दिल्यामुळं 12-15 मुलांचा मृत्यू झाला. म्हणजे कप सिरपचं मार्केट वाढलं, त्यात खोटे लोक यायला लागले, कारण लोकांना मार्केट मधून पैसा कमवायचा आहे ना, तर त्याकडे जायचंच काम नाही. विटिस वेनिफेरा, विटिस वेनिफेरा म्हणजे मनुक्यात काळे मनुके, काळे मनुक्याचं सत्व काढलेलं आहे, ज्यानं तुम्हाला सर्दी खोकला पासून लहान मुलाचं संरक्षण होईल. तुम्हाला बाहेरचे अँटीबायोटिक्स घ्यायचं गरज पडणार नाही. तुम्ही 3 महिने जर न्यूट्रिचार्ज किट जर घेतलं तर सर्दी खोकला स्पेशली त्यापासून आराम मिळणार. या सगळ्याचे रिसर्च पेपर आहेत. टिनोस्पोरा कार्डिफोलिया आयक्यू वाढवण्याचं काम करतात, बुद्धी वाढवण्याचं काम करते. लहान मुलाची कॅरम रॉक्सबेर्गनाम हे इम्युनिटी मजबूत करण्यासाठी काम करतात, ज्याचे की रिसर्च पेपर तुम्हाला पाहायला मिळेल. या सगळ्याचे रिसर्च पेपर. जिंजबर ऑप्शनल हे फ्लू आणि सर्दीमध्ये लहान मुलाला बरेच जण सुंठ किंवा आले हे मधामध्ये मिसळून देतात का, तर त्याचा एक्स्ट्रॅक्ट न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकला आहे. सुंठ किंवा आले गरम करून मधामध्ये लहान मुलाला खोकला झाला की दिला जातो. परंतु मध आजकाल ओरिजिनल मध मिळत नाही, तो साखरेचा पाक असतो, तर त्यातून फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होतं. त्यामुळं जिंजबर ऑप्शनल हे फ्लू आणि सर्दी कमी करण्यासाठी न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकलं आहे. ऑसिमम सेक्टम म्हणजे तुळशीचं सत्व, आपल्या दारातल्या तुळशीचं सत्व, ज्याला तुमची श्वसन प्रणाली मजबूत होईल. ऑसिमम सेक्टमचा एक्स्ट्रॅक्ट न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकला. चिली पेपर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे मिरची,
काळी मिरी, मिरी त्याचं बंद नाक त्यानं उघडण्यासाठी. आणि काळी मिरी तुम्हाला इतकं सोपं वाटतं का? 2 मिरे तुम्ही जिभेखाली ठेवून पहा 2-3 मिनिट, तुम्हाला लक्षात येईल की त्याचा तिखटपणा कसा असतो, जे मुलं खाऊ शकणार नाही. तर त्याचा एक्स्ट्रॅक्ट, त्यातला तिखटपणा बाजूला केला, पण त्यातलं औषधी तत्व यामध्ये टाकलेलं आहे. न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकलं आहे. तर बंद नाक उघडण्यासाठी, म्हणजे विक्स वेपर बंद नाक उघडतं का नाही मला माहित नाही, परंतु न्यूट्रिचार्ज किट्सनं बंद नाक उघडतंय. म्हणजे ते एका ऍडवर बंद नाक खोले म्हणून म्हणून त्यांनी कोट्यावधी रुपयाचा बिझनेस केला. ऑर्गॅनिनचं सत्व स्पेशली मुलांच्या छातीमध्ये होणारे संक्रमण आणि खोकला यापासून दूर ठेवील. असे सिनेमन म्हणजे दालचिनी, दालचिनीचं सत्व ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतंय आणि फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करण्याचं काम करतंय. जे लहान मुलांमध्ये सुद्धा फ्री रॅडिकल्स निर्माण होतात, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी दालचिनीचं सत्व यामध्ये टाकलेलं आहे. आणि मार्केटमध्ये विकल्या जाणारं एकही लहान मुलाचं हेल्थ ड्रिंक क्लिनिकल प्रूव्हन नाही, न्यूट्रिचार्ज किड्स क्लिनिकल प्रूव्हन आहे. हे सगळ्यात खास गोष्ट, क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्ट आपण यूज करतो. कशासाठी क्लिनिकल प्रूव्हन आहे? की मुलाचं न्यूट्रिचार्ज किट्स 3 महिने घेतल्यानंतर वजन वाढतंय, उंची वाढतंय, बीएमआय वाढतो आणि शिकण्याची क्षमता सुद्धा वाढते, विकासात्मक कौशल्य वाढते. यासाठी क्लिनिकल प्रूव्हन आहे. इथं तुम्हाला त्याचा शिक्का सुद्धा तुम्हाला दिसतो. क्लिनिकल प्रूव्हन न्यूट्रिचार्ज किट्स आहे. 48 न्यूट्रिएंट्स आहेत. स्पेशली 2 प्रकारच्या स्वादामध्ये येते, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट टाकले आहे, कोकोआ आणि रिअल हापूस आंब्याचा स्वाद यामध्ये टाकला आहे. हापूस आंबा यासाठी की ज्यामध्ये बीटा कॅरोटीन प्रचुर मात्रामध्ये उपलब्ध असते. जे बऱ्याच मुलांना, काही मुलांना चॉकलेट आवडते, काही मुलांना आंब्याच्या स्वादामध्ये. रिअल अल्फान्सो मँगो पावडर टाकलेला आहे, म्हणजे टेस्ट नाही, बरेच जण म्हणतात की टेस्ट मध्ये नाही, तर रिअल अल्फान्सो मँगो हापूस आंब्याचं टाकलं आहे. आणि वाढत्या वयाच्या मुलाला, म्हणजे 2 वर्ष ते 12 वर्षाच्या मुलाला आपण 13 वर्षापर्यंतच्या मुलाला देऊ शकतो. त्याला जसं आवडतं तसं आपण देऊ शकतो. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 1 ग्लास दुधामध्ये ब्रेकफास्ट नंतर तुम्ही देऊ शकता. आणि इथं तुम्हाला स्क्रीनवर मार्केटमध्ये अवेलेबल असलेले काही लहान मुलांचे हेल्थ ड्रिंक आहे. बोर्नविटा मध्ये फक्त 23 प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत आणि 7 ग्रॅम प्रोटीन येते 100 ग्रॅम पर 100 ग्रॅम. हॉर्लिक्स मध्ये 37 प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत, फक्त 11 ग्रॅम प्रोटीन येते. आणि पीडियाश्युअर मध्ये 37 न्यूट्रिएंट्स आहेत, ज्यामध्ये फक्त 14 ग्रॅम प्रोटीन येते. 23 ग्रॅम प्रोटीन सहित, आणि ते 3 प्रकारचे प्रोटीन आहेत. त्यात पुन्हा वैशिष्ट्य, जे की सोया प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि मिल्क प्रोटीन, 3 प्रकारचे प्रोटीन न्यूट्रिचार्ज किट्स मिळतात. मला माझ्या घरी याचे खूप छान रिझल्ट, म्हणजे आतापर्यंत जर मी सगळे न्यूट्रिचार्ज किट्सचे डब्बे सांभाळून ठेवले असते, एक रूम भरली असते, इतके न्यूट्रिचार्ज किट्स आपण दिले आहेत. ज्या कोणाच्या घरी तुम्ही जाल, एंट्री करण्यासाठीच सगळ्यात चांगलं प्रोडक्ट आहे. किती श्रीमंत घर असू द्या, डॉक्टरांच्या घरी सुद्धा तुम्ही याला देऊ शकता. कारण डॉक्टर पीडियाश्युअर वापरतात. त्यांना मला 14 ग्रॅम प्रोटीन का द्यायले, 23 ग्रॅम प्रोटीन अवेलेबल असताना. 48 न्यूट्रिएंट्स वालं क्लिनिकल प्रूव्हन सप्लिमेंट असताना तुम्ही दुसरं सप्लिमेंट का दिले? काय विकायचं ते विका, पण तुम्ही तर घरी तर चांगलं द्या. मी आता बऱ्याचशा तेली समाजाच्या मंडळीला तेलगाड ऑइल देत आहे. तेली म्हणजे त्यांच्याकडे तेलाचे दुकान आहेत, त्यामुळे विकायचं काय, विकायचं विका ना, पण तुम्ही तर चांगलं खा. विकाय तुमचा धंदा आहे, तुमचा व्यवसाय आहे, तर तुम्ही विकायचं तर काही विका, पण स्वतः तर चांगलं खा, बस ते म्हणायचं आहे. मेडिकल स्टोअर वाल्याच्या मुलाला सुद्धा आपण न्यूट्रिशन किट्स देऊ शकतो. आणि त्यांना दाखवा, मेडिकल स्टोअर दाखवा, तुम्ही विकायला काही ठेवा, पण घरी तर हे घेऊन जा. आणि न्यूट्रिचार्ज किट्स एकमेव क्लिनिकल प्रोडक्ट आहे. तुम्हाला नवीन घरी एंट्री करण्यासाठी न्यूट्रिचार्ज किट्स एवढं चांगलं प्रोडक्ट दुसरं कुठे, म्हणजे
ज्यांच्या घरी 2 वर्ष ते 13 वर्षाचा मुलगा आहे त्याला तुम्ही द्या सोबत. जर त्या 2 वर्ष 6 वर्षापर्यंत मुलगा असेल तर न्यूट्रीच्या डीएचे त्यांना जरूर द्या. न्यूट्रीच्या डीएचे ट्विस्ट त्याचा त्यांना फायदा सांगा, ब्रेन कनेक्शन विषयी बोला आणि न्यूट्रीचार्ज किट्स सोबत न्यूट्रीचार्ज डीएचे. इथं बरेच जण आहेत की जे आपल्या घरी न्यूट्रीचार्ज किट्स वापरत आहेत. संतोषजीच्या घरी खूप छान अनुभव आलाय. संतोषजीच्या मुलीसाठी ते न्यूट्रीचार्ज किट्स वापरत होते. येस सर, मी सुरुवातीपासून डेचे पासूनच द्यायला सुरुवात केली होती सर त्यांना. तर आज 9वीला मुली आहेत. तर आज त्या मी एवढंच सांगत असतो, आहार कमी घ्या पण न्यूट्रिशन जादा खा, एवढंच सांगेल सर. माझ्या मुलीला न्यूट्रीचार्ज किट्स फार अगोदरपासून सुरू केलं. बुद्धिबळामध्ये ती विभाग स्तरापर्यंत जाते. म्हणजे बुद्धिबळाच्या याच्यामध्ये कुठलेही क्लासेस नसताना, कुठलंही शिकवण नसताना स्वतः शिकून विभाग स्तरापर्यंत बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये जाते. मग मला तिचे शिक्षक भेटले, ते म्हणजे स्त्रीला क्लास लावू, मला आपलं टार्गेट नाही तिकडे जायचं, ते खेळ म्हणून खेळू द्या, स्वतःच्या बुद्धीने खेळू द्या. तर मेंदूचा विकास होतो यासाठीचे तुम्हाला शेकडो उदाहरण न्यूट्रीच्या स्किल्सचे. शारीरिक विकास होतो एकदम, म्हणजे शारीरिक विकास. आता ती मुलगी 10वीला आहे, मिसेसला तिला सारखे सूट यायला लागलेत पंजाबी ड्रेस. काल आम्ही खरेदी करून आलो, बायकोसाठी ड्रेस आणले, मुलीला परफेक्ट यायला लागले. म्हणजे शारीरिक विकास पण चांगला होतो, एकदम परफेक्ट शारीरिक विकास आपण आपल्या मुलाला. आणि आपल्याला ही गोष्ट माहीत झाली आहे ना, तर पोहोचवणं आपलं काम आहे. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत, न्यूट्रीचार्ज किट सारखं हेल्थ ड्रिंक आपल्याकडे आहे, हे आपण देऊ शकतो. आणि आपल्याला डोअर बेल प्रोडक्ट आहे, तुम्ही कुठल्याही घरी गेले न्यूट्रीचार्ज किट्स विषयी बोला, सोबत ठेवा. त्यांच्याकडे जे कुठलं हेल्थ ड्रिंक ते मुलाला पाजत असतील त्या दोन्हीचे इन्ग्रेडियंटची यादी बनवा. कुठलं इन्ग्रेडियंट आहे आणि किती मिलीग्रॅम आहे. आणि इंग्रजी वाचायचा अजिबात टेन्शन घेऊ नका. गुगल लेन्स आहे, कुठलीही भाषा आता वाचता येते. आता आपल्याला कुठलीही भाषा वाचता येते, भाषेविषयी ताण घेऊ नका. गुगल लेन्स वर गेले की ते मराठीत होऊन जातं. म्हणजे आता भाषा वाचण्यासाठीचा काही प्रॉब्लेम नाही. यादी बनवा आणि द्या. आणि हे देणं म्हणजे नए भारत का निर्माणसाठी मदत करणं आहे. बरेच जण दुधामध्ये परत मिल्क पावडर टाकून देत आहेत, दुधामध्ये गव्हाचं पीठ टाकून देत आहेत, दुधामध्ये सोयाबीनचं पीठ टाकून देत आहेत. म्हणजे हॉर्लिक्स, बोर्नव्हिटा देत आहेत. म्हणजे काय करतात, त्यामध्ये लिहिले सरळ व्हीट फ्लोअर म्हणजे गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकलं आहे. बार्ली म्हणजे अमेरिकेतलं गहू. बरेच जण त्याला वेगळे नाव देत आहेत. तर मित्रांनो, इतकं चांगलं प्रॉडक्ट आपल्या हाती लागलेलं आहे आणि याची गरज सुद्धा खूप जास्त आहे. लोक पैसे खर्च करायला तयार आहेत, फक्त आपण त्यांना माहिती द्यायचं का. न्यूट्रीचार्ज किट्स ची माहिती द्या की तो हातोहात न्यूट्रीचार्ज किट्स. आणि आता त्याची किमती सुद्धा कमी झाल्या. आता संतोषजी, आता नवीन रेट मध्ये काय आहे, नवीन रेट जीएसटी कमी झाला तर मी तुम्हाला त्याचे नवीन रेट सांगतो. सांगते तुम्हाला रेट, आणि नवीन रेट तर आपल्याला माहित होते, 569. हा बरोबर आहे सर. परंतु रेट कमी झाले, परंतु पीव्ही आपला कमी नाही केला कंपनीनं. आहे तोच आहे सर. पीव्ही म्हणजे आपल्या आहे तोच आहे. मी तर म्हणतो 90% पीव्ही झालाय सर न्यूट्रिशनला. 90%. 70-75% पीव्ही माझा होता, 90% पीव्ही झाला. म्हणजे न्यूट्रीचार्जच्या प्रोडक्ट वर काम करणं हे आणखीन फायदेशीर झालेलं आहे, आणखीन फायदेशीर झालेलं आहे. आणि आपल्याकडे हा आठवडा जो आहे, बऱ्याच जणी आता माहेरी जात आहेत, माहेरी आहेत. तर माहेरी गेले तर नवीन कस्टमर मध्ये गेलो असं समजायचं, काम बंद ठेवायचं नाही. बरोबर आहे की नवीन माहेरी गेलो तरी आपण न्यूट्रीशन सांगू शकतो. आणि इतकं छान प्रोडक्ट आपल्या हाती लागला आहे मित्रांनो, आपण याला. आणि बरेचसे डॉक्टर सुद्धा लिहित आहेत, ज्या मुलांचं वजन कमी आहे, उंची कमी आहे, जे मुलं परत आजारी पडत आहेत, त्यांना न्यूट्रीचार्ज किट्स दिल्यानंतर 3 महिन्यामध्ये रिझल्ट दिसतो.
3 महिन्यामध्ये कसा रिझल्ट दिसल? 3 महिन्यामध्ये एकदा ऋतू बदलतो, म्हणजे ऋतू बदलल्यानंतर जे मुलं आजारी पडत होते ते मुलं आजारी पडणार नाहीत आणि यदा कदाचित आजारी पडले तर लवकर रिकवर होतील. 3 महिन्यामध्ये एकदा त्यांची टेस्ट असते तर डेफिनेटली अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती झालेली दिसेल. न्यूट्रीचार्ज किट्स हे फार मोठं पोटेन्शियल असलेलं प्रोडक्ट आपल्याकडे आहे. 4 वे पॅकिंग आहे त्याची. पॅकिंग सुद्धा इतकी जबरदस्त दिली आहे की जितकी मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याच प्रोडक्टची पॅकिंग इतक्या जबरदस्त दिसणार नाही. यावर एक प्लास्टिकचा अगोदर झाकण येते, त्यानंतर हे झाकण, त्यानंतर यामध्ये एक अल्युमिनियम फॉईल ती कट केल्यानंतर आतमध्ये नायट्रोजनच्या पॅकेट मध्ये ठेवलेलं पावडर. इतकी छान पॅकिंग मार्केटमध्ये एकाही प्रोडक्टची नाही. असं क्लिनिकल प्रोडक्ट न्यूट्रीचार्ज किट्स आहे. याविषयी कुणाला काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता किंवा अनुभव असल्यास तुम्ही सांगू शकता न्यूट्रीचार्ज किट्स विषयी. सविताताई हा घेतो का? हो सर. कितवीला आहे तो मुलगा? मुलगा कितवीला आहे? तो 2रीला आहे. 7 वर्षाचा आहे सर तो. किती वर्षापासून तुम्ही सुरू केलं? त्याला आता 2 वर्ष कंप्लीट झाले सर. ओके ओके. आणि खूप आजारी खूप आजारी पडत होता. हे किट्स दिल्यापासून ते आजार कमीच झालाय. त्याला 2 महिन्याला 4 महिन्याला ऍडमिटच करावं लागत होतं सर. डायरेक्ट ऍडमिट करावं लागायचं. आणि आता औषध इतके महाग झाले तर की एकदा दवाखान्यात गेल्यानंतर म्हणजे 500 रुपयाची नोट 2 500च्या नोटी लागतात. आता दवाखान्यात जायचं म्हणजे पूर्वी 100 रुपयात काम व्हायचं, आता 2 500च्या नोटी लागतात. किमान 1000 रुपये पॉकेटमध्ये असल्याशिवाय डॉक्टरांची पायरी चढता येत नाही. बरोबर आहे? रोज लागत होता सर. 1000 रुपये रोज 2 टाइमाचा. अरे बाप. त्यांना वगैरे देत होते. पण 2 वर्षापासून कसाच आजारी पडला नाही. म्हणजे हे रिझल्ट न्यूट्रीचार्ज किटचे. आणि ते बघितलं की आपोआप आपल्या शेजारी पाजारी सुद्धा जातात. हा सर मला एक ऍड्रेस दिसतोय. अनम्यूट व्हा सर. हा सर, JRCM सर, आवाज येतोय? येतोय. हा मोहन सर, तुम्हाला धन्यवाद की अच्छा किड्सची माहिती भरपूर चांगली सांगितलात. प्रश्न माझा हे होता की सर, मुलांना 1 चमचा स्कूप तो देणं योग्य आहे का 2 दिलेला चांगलं? 1 स्कूप दिवसभरामध्ये 1 स्कूप द्यायचा ब्रेकफास्ट. ओके. दीर्घकाळ म्हणजे दीर्घकाळ दिलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला दिसायला लागतील. 1 स्कूप मध्ये पुरेसं त्याला जितके पोषक तत्व पाहिजे तेवढे पोषक तत्व त्याला मिळतात. अर्जुनजी बोला. असं तरी 10 सत्व सांगतो मराठीमध्ये, नाही का? तुम्ही सांगितले 10 बोट्या निघाल नाही का त्याच्यातले सत्व सांगते मराठीमध्ये. तर त्याचे आता एकदम सोपं आहे. गुगल लेन्सला टाका, तुम्हाला सगळ्याचे नाव. गुगल लेन्स मी लिहिले आहे, रक्षा मॅडम सांगितले आहे, मी लिहिले आहे मराठीमध्ये पूर्ण काय काय कशाला काय काय म्हणतात म्हणून. बरं तुम्ही लिहिले? हा सर. सांगा. पहिला आहे सर आवले का सत्व, हा, दुसरा आहे अंगूर का सत्व, आणि तिसरा आहे सर मुलाटी, चौथा आहे सर डायलिशियन, नंतर आहे सर लोयासिन, 5वां है अजवाइन तत्व सर्दी खांसी के लिए, और 5वां है 6वां है अदरक और सर्दी के लिए, और 7वां है सर तुलसी, और 8वां है सर बेल पेपर, 9वां है सर ओरिंगोनो, आणि 10वां है सर 10वां तो है सर ओरिंगोनो. हे 10 लिहिले सर मी ना, मला सराला सर सांगून द्या. यस पा म्हणजे 10च्या 10 मराठीमध्ये त्याने नाव सांगितले आहे. परंतु काय मराठीत सांगितलं ना की किंमत कमी. हिंदीमध्ये सर, हिंदीमध्ये येईल. हा, हिंदीमध्ये. आपण मराठी हिंदी सांगितलं की त्याचं काय होतं की त्याचं महत्व कमी होतं. लोकांना हे तर आहे. आणि हे बॉटॅनिकल्स नेम आहेत. बॉटॅनिकल्स नेम. तुलसी म्हणलं की वाटतं तुळस आपल्या दारात आहे. ऑक्सिमम सेक्टम म्हणलं की मला काहीतरी भारी वस्तू आणली. ऑक्सिमम सेक्टम म्हणलं की मला भारी वस्तू आणली. तर त्यामुळे तुलसी म्हणलं की मला तुळस आपण देऊ शकतो मुलांना, पण देत कोणीच नाही. म्हणजे आपण देऊ शकतो पण देत नाही. असं कोणी सापडत नाही की ज्याला सर्दी झाली
किंवा ताप आला त्याला तुळशीचा काढा उकळून केला, टी सेलची संख्या 20% वाढते तुळशीचा काढा जर घेतला तर. हॅलो सर. हा सर मैडम ने म्हणलं होतं की आप जो टेस्ट नहीं देते तो आप किसी के बच्चे को दे भी सकते, पहिले खुद अपने बच्चों को देना है फिर दूसरे को देना है. बिलकुल. आता म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांनी बरं का, नाही तर मग काय म्हणजे आता मी लग्न करीन, मला लेकर होतील, मग मी देईल. म्हणजे ज्यांना सध्या आहेत अवेलेबल मुलं त्यांनी आधी स्वतःचे द्यावं आणि त्यांना दिल्यानंतर त्याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. आणि माझ्या घरी दोन्ही मुलांना, माझ्या भाच्यांना, यांना खूप छान रिझल्ट न्यूट्रीचार्ज किट्सचा आला आहे. त्यामुळे मला आता शेवटचे 2 डबे, यानंतर न्यूट्रीचार्ज किट्स आता घरी पुढच्या पिढीतच आता. हा नरेंद्र जी बोला. सर्व लोगोंना जय सिंह. सर हिंदी में बात करूं? बिल्कुल बिल्कुल सर कर सकते हैं. सर मैं भी न्यूट्री चार्ज का तो मैं भी यूज करता हूँ, मेरे यहाँ एक बच्चा है तो इसके लिए ये भी 2 साल का हो, उसके बाद से यूज कर रहा हूँ. तो पहले वो बीमार गिरता था, अभी तो कम गिरता, बीमार नहीं होता उतना. बाकी अच्छा और प्रोडक्ट बहुत अच्छा है, मार्केटिंग प्रोडक्ट से हमारा प्रोडक्ट बहुत अच्छा है, ये तो मानना पड़ेगा क्योंकि हम खुद यूज कर रहे हैं तो हमको बेनिफिट दिखता है उसमें. हाँ, और अभी ये भी कैसा पहले नहीं पीता था लेकिन अभी अच्छे से पीता है और उसको भी मजा आता है पीने में. ऐसा है. बिल्कुल बिल्कुल. न्यूट्रीचार्ज. और एक बात, बस एक गोष्ट आपण सगळ्या मुलाला लोकांना सांगायची की न्यूट्रीचार्ज किट्स देतात, बंद करा बाहेरचं पॅकेट मधलं खाणं. कारण की पूर्ण आठवड्यामध्ये जितकं सोडियम लागतंय तितकं सोडियम, तितकं वाईट घटक एका सर्विंग मध्ये मुलाला मिळतात 5 रुपयाच्या पुड्यामध्ये. त्यामुळं मुलांना कमी वयात बीपी होणं, कमी वयात शुगर होणं, कमी वयात हार्ट डिसीज होणं, याचं मोठं कारण आहे पॅकेज जे दुकानावर लावलेत ना, पूर्ण दुकान पॅक करून टाकतात लोक, लाल पिवळ्या रंगाचे मुलाला आकर्षित करणारे रंग. तर त्यामध्ये सोडियम जेवढं एका आठवड्यात मुलाला मिळायला पाहिजे तेवढं सोडियम एका त्या 5-10 रुपयाच्या पॅकेट मध्ये मिळतंय, ज्यानं मुलाचा बीपी वाढणं, हृदयातील जे ब्लॉकेज आहेत ते कडक होणं, त्यांच्या जे रक्तवाहिन्या आहेत, धमन्या आहेत, त्यामध्ये काठिन्यता येणं हे सुरू होतंय. 20व्या-21व्या वर्षी मधुमेह होण्याची शक्यता असते. जे मुलं लहानपणापासून ते खातील ते स्लो पॉइझनिंग आहे, पॉइझन आहे, विष, डायरेक्ट ते विष आहे. जे दिसतात ना 5-10 रुपयाचे पॅकेट, म्हणजे 20 म्हणजे सगळे पॅकेट हे विष आपण मुलाला देत आहोत. आणि या सगळ्याच्या मदर कंपन्या या टोबॅकोच्या कंपन्या आहेत. टोबॅको ITC जे आहे ना याच्या, आणि जे मुलं आज ते पॅकेट खातील ते उद्या तंबाखूजन्य पदार्थ खायला लागतील, गॅरंटेड 101%. त्यामुळं त्या सगळ्या पॅकेज्ड फूड पासून मुलांना दूर ठेवणं हे त्यांना शिक्षणापेक्षा जास्त महत्वाचं आहे असं मी म्हणेन. फारच म्हणजे इतका मोठा धोका आपल्या समोर आहे या पॅकेज्ड फूडचा, ज्यामध्ये बघले शुगर आणि बीपीचे पेशंट आपल्या वाढलेले दिसतील. असंही तर जाईल. बानो मॅम. आता हे अल्प्रो आणि न्यूट्रीचार्ज वुमन मुलीला देतीये, 13 वर्षाची आहे सती. तर तिचं गणितात आणि शाळेमध्ये थोडस हेच होतं, पण हे दिल्यापासून तिचं शाळेत शैक्षणिक प्रदर्शनामध्ये सुधारणा झाली, बरोबर आहे ना? भरपूर झालीये सर. आणि असं म्हणजे जेवायला यायला कानकसर करत होती, आता भरपूर जेवण पण वाढलंय तिचं. बिलकुल. आणि असं अजिबात म्हणायचं नाही की तिला त्या विषयात कमी येत होतं, असं म्हणायचं की त्या विषयामध्ये प्रगती करायला तिला मोठा वाव होता. तर गणितामध्ये प्रगतीसाठी वाव आहे, म्हणजे आणखीन गणितात प्रगती करू शकते. गणितात कच्ची असं म्हणायचं नाही, तर गणितामध्ये प्रगती करण्यासाठी पुरेसा वाव आहे, आणखीन भरपूर वाव आहे. बिलकुल. आणि जसं शरीराच्या गरजा पूर्ण होतात ना तसं प्रदर्शन वाढतं. ती अशी सुस्तच राहायची, कधी बी सुस्तच राहायची, असं बोलत नव्हती जास्त, अभ्यासात बी एवढं कल्पना नव्हता. आता हाईट बी छान वाढली आणि हे पण चंचल झालीये. आणि मी हे का सांगतोय की तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा पाहिजे, उत्साह पाहिजे. मी जस्ट मिनिट तुम्हाला एक पुस्तक दाखवतो, एकच मिनिट द्या मला.
रॉबिन्सनचं मी एक पुस्तक वाचत होतो, अनलिमिटेड पॉवर. यामध्ये तुमच्याकडे ऊर्जा जर नसेल तर तुम्ही नवीन कामच करू शकणार नाही. म्हणजे जर तुम्हाला एखादं काम करायचं तर सगळ्यात महत्वाची तुम्हाला ऊर्जा पाहिजे ना. ऊर्जा असेल तर तुम्ही नवीन काम करू शकाल. तसं आहे मुलांचं. जर त्याच्यामध्ये उत्साह नसेल, ऊर्जा नसेल तर नवीन गोष्ट शिकव कशी काय ती? बरोबर आहे. त्यामुळं हे अनलिमिटेड पॉवर हे पुस्तक मोठं पुस्तक आहे चांगलं. बरेच दिवस झाले आणून, पण मला काल परवा एक जण आठवण करून दिलं. त्यामध्ये एक ऊर्जा नावाचा चॅप्टर आहे, फार चांगला आहे. मला वाचून काढून पुस्तक विकत आणलंय, वाचलंच नाही. बऱ्याचदा असं होतं की पुस्तक घेऊन ठेवते माणूस, वाचत नाही. मग आता वाचायला सुरुवात केली तर लक्षात आलं की ऊर्जा पाहिजे, आणि ते ऊर्जा देण्याचं काम मुलांना न्यूट्रिचार्ज किड्स 100% करत आहे. हा बानो मॅम. मीटिंगला वगैरे गेले ना तर होम मीटिंग बी घरी असली ना की बराबरीनं सांगते सर. एक मला जास्त सांगायचं कामच पडत नाही. कस्टमर भरपूर कस्टमर करते सर, माझ्या माघारी पण करते. असं खाली जातच नाहीये. आणि आता मेकअप सुरू केलंय ना मी, आपलं हे किसोलचं, तर ते ए टू झेड म्हणजे औरंगाबादला मॅडमची, तिथून आल्यापासून ती बरोबर मेकअप करते, स्टेप बाय स्टेप करते, सांगायचं काम पडत नाही. मेघ वंशी साहेब, मुकेश कोठारी सरांचे अप्लाय, ते म्हणतात की या बिझनेसनं पैसे किती मिळतील तुम्हाला हे मी नाही सांगत, परंतु तुमच्या घराचं कल्चर चेंज होतं. म्हणजे नोकरीचं कल्चर जाऊन बिझनेसचं कल्चर तुमच्या घरात येतं. हा सगळ्यात मोठा फायदा. पैसे कमी जास्त मिळतील, परंतु मुख्य बदलतं तुमच्या घराचं कल्चर. म्हणजे आपल्याकडे एक तर शेतीचं कल्चर आहे किंवा नोकरीचं कल्चर आहे, ते जाऊन व्यावसायिकतेचं कल्चर आपल्या घरात यायला लागतं. हा मोठा फायदा आरसे बिझनेसचा. बरोबर आहे, म्हणजे कल्चर बदलतं पूर्ण. हा मॅम बोला. मॅमचा मला हँड रेज दिसतोय. सर जय आरसीएम। और मैं सर एक ये पूछ रही थी, क्या छोटे बच्चे लोग दूध में नहीं लेते हैं पाउडर, तो उनको पानी में दिए तो चल रहा है? पानी में दे सकते हैं, पानी में उनको, लेकिन दूध तो बच्चे लेते हैं. अगर दूध में ले रहे होंगे तो उनको आप पानी दो, कॉफी पाउडर डालो, जो कुछ मिला के दे सकते हो, खाने लायक चीज वो मिला के आप दे सकते हो, उसमें कोई दिक्कत जब मैं जाती ना ऐसे कहीं लेके बताती हूँ तो वो बोलते हैं कि बच्चे दूध नहीं लेते, कुछ ऐसे बच्चे रहते हैं. हाँ, तो कई बार क्या करने का मैम, डेमो देने का. अपने घर का जो यूज कर रहे हैं जो डिब्बा है वो साथ में लेके जाने का, बोलना एक बार मेरे हाथ से मैं देखती हूँ लेते या नाही, आणि टेस्ट करा. लहान मुलाचा, आपल्या मुलाचा वाढदिवस असेल तर सगळ्या मुलांना जे आपण काही खायला वगैरे देतो, तर न्यूट्रिशन किट्स पाजा सगळ्याला टेस्ट करायला. पार्टी ठेवा. याच्या विकण्यासाठी एकदम छोटे छोटे फंडे आहेत. तुमचे मुलं ज्या रिक्षामध्ये जातात, ज्या स्कूल बसमध्ये जातात, त्या सगळ्या मुलांचे नंबर घ्या. तुमच्या मुलाच्या छोट्या छोट्या अचिव्हमेंटचे पार्ट्या घरी आयोजित करा. छोटे अचिव्हमेंट, एका विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडले, चला सगळ्या पोराला पार्टी आपल्याकडे, आणि तिथं त्यांना टेस्ट करा. त्यांच्या आई वडिलाला, आईला बोलवा, काय बाई एका विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क नाही पडले तर बाई पार्टी द्यायला लागली, तर बोलवा घरी आणि त्यांना टेस्ट द्या. त्यांना टेस्ट जेव्हा आपण करतो का त्यावेळेस जास्त टेस्ट. ते कसं काय तुमच्या मुलाला इतके मार्क पडले, ते न्यूट्रिशन किट्स पाहतो. तुम्हाला सगळे जास्तीत जास्त मुलांचे नंबर्स मिळतील ऑटोवाल्या काकाकडं, बसवाल्या काकाकडं, पॅरेंट्स मीटिंग मध्ये, शाळेच्या वर्गाचे ग्रुप आहेत. इन्व्हाइट करा घरी, छोट छोट सेलिब्रेशन करा, आणि त्या सेलिब्रेशन मध्ये त्यांना टेस्ट करायला द्या. एकदा मुलांनी टेस्ट केलं की तुमचे न्यूट्रिचार्ज किट्स सहज विकल्या जातील. जोपर्यंत आपण टेस्ट करणार नाही तोपर्यंत त्यांना टेस्ट कसं आहे, आमच्या मुलाला हेच आवडतं, आमचा मुलगा तर याच्याशिवाय पितच नाही, आई स्वतः सांगते बरं का, मुलाचं काही म्हणणं नसतं. तर त्यांना टेस्ट करायला मग पितंय ना, आता आपण यांना देऊ शकतो. ज्योतिजी बोला. सर जय आरसीएम, मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज सर. एकदा माझी बहीण घरी आली होती सर, तिचं छोटं बाळ होतं. तर मी म्हंटल आता याला ड्रेस घेण्याऐवजी हे किट्सच द्यावं. तो जेवत नव्हता सर, काहीच खात नव्हतं. तर त्या एका डब्यामध्येच त्याला फरक पडला सर, तो खायला लागला. पेलंतस निरुरी भूक बडा आहे. म्हणजे पहिलं आपलं बोटॅनिकल आहे ना, भूक वाढते, आणि भूक वाढली की मुलं खायला लागतात. डेफिनेटली ज्योतिताईने खूप छान अनुभव सांगितला. आणि जो टेस्ट आपल्याला करावा लागेल, टेस्ट करण्यासाठी दिवाळी स्नेहमिलन, मुलाचा वाढदिवस, काही पण कारण काढून मुलं घरी बोलायला लागणार आहे 12 वर्षापर्यंतची, आणि त्यांच्या आयांना सुद्धा सोबत बोलवा. आपल्या घरी हे सेलिब्रेशन आहे.
सेलिब्रेशन आहे, घरी बोलवा, टेस्ट करावा. टेस्ट केलं की तुमचं विकल्या जाणार. त्यानं पटकन सहज रीतीनं ते सगळ्यात मोठा जो सविताताई म्हणल्या की हे घेत नाही, हे जर मोठं ऑब्जेक्शन आहे, ते ऑब्जेक्शन जागी संपून जातं तुम्ही त्यांना घरी टेस्ट करवलं की. ज्यानं आपलं न्यूट्रिशन किट चांगलं वाढू शकतंय. आणि कन्सिस्टन्सी मध्ये कुणाचं खरेदी राहिली असेल न्यूट्रिचार्जची तर करून घ्या. आणि या महिन्याची क्लोजिंग सप्टेंबर मध्ये आपण चांगली क्लोजिंग केली होती. ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा चांगली क्लोजिंग आपण करूया. तुम्हाला सगळ्यांना या महिन्याच्या क्लोजिंगच्या शुभेच्छा सहित मी तुमची रजा घेतो. काही अडचण असल्यास माझा नंबर सगळ्याकडे आहे, तुम्ही व्हॉट्सअप करा. आपण भेटत राहू आणि नये भारत का निर्माण मध्ये आपलं योगदान देत राहू. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय आरसीएम. मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू. थँक्यू.